फोटोशूट अनेक पाहिले सनसेटच्या दिशेने, खास करून कपल्स प्री वेडिंग शूट आणि सनसेटमधले फोटो प्रत्येकाला हवे असतात. त्यामधला हा सनसेट आणि बाजूला LED लाईट. म्हणून सांगितलं की सनसेट हरेश करता देखील महत्त्वाचा आहे. आत्माराम लाडकोजी भोईर साहेब थोडी रजा घेतात. मॅच कोणतीही असू द्या, कोणत्याही पक्षाचे असू द्या, कुठलीही प्रीमियर लीग असू द्या, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट गर्दी आणि नेहमीच त्यांची उपस्थिती आपण पाहिलंय. आर्केड टायगरप्रमाणे या मॅचमध्ये खेळी केली ना तर SP मारवी संघाला अडचणीमध्ये तुम्ही आणू शकता. पॉईंट्स टेबलमध्ये काय आहे हे माहिती नाही, परंतु आर्केड टायगरला जाता जाता आपल्यासोबत एका संघाला घेऊन जायचं आहे ना तर हीच ती वेळ आहे. आणि प्रीमियर लीगमध्ये हे अनेक वेळा पाहिले आपण. बायकरमॅन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश पाटील, एक बाईक त्याच्या नावावर आहे यंदाच्या हंगामामध्ये, तोच खेळाडू. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय केवळ घरात बालजी पाड्याचा खऱ्या अर्थाने एक विस्फोटक बॅटर. पंच इशारा करतायत लेट्स प्ले गेम ऑन. प्रसाद भुते बॉलिंग मार्कवरती, पहिला बॉल त्याचा भावेश पाटील करता. सिक्सर किंग भावेश पाटील पहिल्याच बॉलवरती ऑन दी अप, कव्हरचा लवर कव्हरवर उडवलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह भावेशने केली सुरुवात. पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार. ॲक्शन रिप्ले पहा. प्रसाद भुतेचा हा बॉल ऑफस्टंपवर पिचिंग केला, बाहेर निघणारा बॉल इनफिल्डला खेळलाय, इनसाइड आउट, ऑन दी अप, चौकार. 4 धावांनी अकाउंट ओपन या ठिकाणी केलं जातंय. अपरकटचा फटका कुमार भोईर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त झेल टिपलाय. कालच्या रात्रीमध्ये थोडी गपलत झाली, परंतु आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुमारने जबरदस्त कॅच कॅरी केलाय. अपरकटचा फटका होता, बॅकफुटला स्लॅश केलं आणि एक महत्त्वाची विकेट परतावा लागले भावेश पाटीलला. बॅक टू द पॅव्हिलियन. डी जॉकी देखील जॉईंट असतील, DJ हिमालय, कारण की आपल्याकडे मला वाटते 10 ते 11 वाजेपर्यंतच DJ वाजतो. म्हणून याची दखल आपणही घ्या की प्रेक्षकांना तो एंटरटेनमेंट आपण तिथपर्यंत द्या, नंतर आराम करा. नीरज किणी आमच्यापर्यंत माहिती देतात की पहिला बॉल जो डिलिव्हर झाला 6:39 आणि इथे विकेट गेल्यानंतर त्वरित बॅटर या समीर राऊत आलाय, मालजीपाड्याचा वंडर बॉय. फॉर्मला आहे हा खेळाडू, आयकॉन प्लेअर या टीमचा. आयकॉनिक इनिंग बिल्ड करावी लागेल. SP मारवी सुरुवातीला ऑप्शनमध्ये पाहिलं ना तर सर्वात आधी आई धारावी आणि एकंदरीत स्वयंभू पायगाव या दोन टीमने 3 प्लेयरवरतीच अर्धा पर्स खर्च केला होता आणि SP मारवीने जास्तीत जास्त पैसे राखून ठेवले ऑप्शनमध्ये. हा बॉल पाहिला ऑफस्टंप लाईनच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा सिग्नल. धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 2 बॉल 5 धावा. मला वाटतं आर्के टायगर संघ 2 मॅच खेळलाय आणि दोन्ही पराभव झालाय, म्हणून इथे अस्तित्वाची लढाई आहे. बिग अपसेट करायचे समोरच्या संघाला तर इथे हा विजय फार महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर व्हाईट बॉल, थोडं एक्सरसाइज होते पंचांकडून, कवायत केली जाते व्हाईटवर व्हाईट. अक्षय पाटीलने काय गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने तोही मॅच विनर होता. 4 विकेट त्याने घेतल्या, जबरदस्त. प्रीमियर लीग म्हटलं आणि अक्षय पाटील तर एक वेगळं नातं आहे. वेल्डन अक्षय पाटील, काय गोलंदाजी केली मागील मॅचमध्ये. स्टेअर केला बॉलला, पॉईंटला केलाय कुमार आहे. सॉफ्ट हँडने दिशा दिली होती समीर राऊतने आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 7 धावा, 1 विकेट, 3 बॉल.
JTC आणि TCP द्वारे जे श्रोते जोडलेत ते प्रेक्षकांचं करूया हार्दिक स्वागत. सर्वांना गुड इव्हिनिंग. पुढचा बॉल प्रसाद भूते, चेंडू क्रमांक 4 घेऊन. केवळ घरात हेलिकॉप्टर फटका खेळलाय. कव्हरचा फिल्डर पुढे येईल आणि इथे एक धाव. धावूल शेख पुढे आला. एक या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 8 धावा 4 बॉल. दोन्ही जे खेळाडू आहेत ना ते प्रॉपर मालजीपाडा जय महाकाल या संघामध्ये खेळत आहेत. कधी सलामीला दोघे येत आहेत तर कधी केवळ इन ॲट पोझिशन नंबर 3-4 वरती पाहतोय. आता एक विकेट गेल्यानंतर समीर राऊत मैदानाच्या आतमध्ये आलाय. वसई विरार प्रीमियर लीग गाजवल्या, अनेक प्रीमियर लीग ज्याने गाजवल्यात. समीर राऊत हुकचा फटका, पाठीमागे बॉल, अप्रतिम फिल्डिंग. जतीन देवळीकर पोमंडचा खेळाडू पुढे आला आणि तिथे मात्र एक धाव. एक या धावसंख्येने धावपळक 5-9 धावा. आरके टायगरमध्ये पाहिलं तर एक टिवरीचा जो गोलंदाज आहे एस्ट्यांच्या मागे हितेंद्र भोईर, जुचंद्र आणि ज्यावेळी रायटी बॅटर बॅटिंग करतो शॉर्ट फाईट लेगला जतीन देवळीकर पोमंड. तसेच कार्तिकला आपण पाहतोय एक चांगले एडिटर आहेत, चांगल्या फोटोशूट आणि व्हिडिओ शूट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. काऊ कॉर्नर फेसमध्ये नो चान्स फॉर द फिल्डर, इन टू द गॅप, येतोय चौकार. गुड शॉट. 1 ओव्हर 13 धावा 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स. अप्रतिम ऑन ड्राईव्ह. शेवटचा बॉल सातत्याने दाखवला जातोय. हे पहा, ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन, त्या लाईनला पिक केलं, इन टू द गॅपमध्ये फोर्स केला होता या बॉलला आणि प्रेक्षकांच्या स्वागताकरता चौकार आलाय. 4 धाव्याने 1 ओव्हरमध्ये 13 धावा. आणि टायमरचा विचार केला तर आतापर्यंत 6 मिनटं खर्च झाल्यात. म्हणजे 1 ओव्हरला 6 मिनटं आपण घेतल्यात आणि त्यामध्ये एक प्लेयर आऊट झाला होता, तिथे 30 सेकंड मायनस आपण केली होती. म्हणून मायनस प्लस करूनही तुमच्याकडे जर पाहिला योग्य वेळेवरती पहिली ओव्हर झाले. इथून फिल्डिंग जास्त टीम मीटिंग न घेता आपण लगेच फिल्डिंग सजवायचं. कारण की मागील बॅचमध्ये पाहिलं बंटी सिक्सर, पतू पॅकर दोन्ही खेळाडूंना, दोन्ही टीमला एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागला 38 सर्कलच्या पेनल्टीमुळे. फ्लड लाईट्स ऑन. चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा थरार. 2 ते 3 दिवसांचं आयोजन नियोजन, भरपूर सारी मेहनत, जबरदस्त आयोजन नियोजन. चॅम्पियन प्रीमियर लीग सातत्याने आपण पाहतोय आणि हे दुसरं पर्व. मागील वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये, यंदा एक विन शोधण्याकरता भरपूर संघर्ष करावा लागलाय डिपेंडिंग चॅम्पियनला. ओ यावेळी ऑन दी अप, आरामात कव्हरला हा फटका जातोय, एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफचा फिल्डर पुढे आला आणि तिथपर्यंत एक धाव सध्या कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 14 धावा. मागील वर्षी आरके टायगर संघाने बाजी मारली होती. रणजित जिकिनी प्रोप्रायटर आणि विशाल रावते मालिकावीर मिस्टर CPL ठरला होता. यंदा प्लेयर चेंज झालेत. कैवल्य पाटील मागील वर्षी आयकॉन होता, कॅप्टन होता आणि काही खेळाडू पाहिले तर नवनवीन आलेत. म्हणूनच आरके टायगर इनसाइड एज सध्या आपण पाहतोय गपलत झालंय. जतीनकडून देखील थोडं लेझी एफर्ट्स, आणि लेझी एफर्ट्स जर दिसले तर या प्रकारे धावा येत राहतील. धावपळक 1 ने पुढे येते. टीमची धावसंख्या 15 धावा. हितेंद्र भोईर बॉलिंग मार्कवरती उर्फ पाती. अनेक साऱ्या मालिकावीर ज्याच्या नावावर आहेत. पदुपॅकर अंकुस्मृती दत्ताळीचा हा खेळाडू आणि जुचंद्र गावाचा आयकॉन प्लेयर. आयकॉनिक इनिंग आज बिल्ड करावी लागेल, खास करून समीर राऊतलाही. हो, यावेळी मात्र अगदी बॅटची आउटसाईड एज घेतली होती. फ्लाय स्लिपला जो फिल्डर होता शॉर्ट थर्डमॅनला, तो जास्त मागे होता दीपेश, आणि ST रक्षकाला भेदून जबरदस्त फिल्डिंग दीपेश पाटीलच्या माध्यमातून. धावपळक 1 ने पुढे. 16 धावा 3 बॉल. 16 आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 4 हितेंद्र भोईर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा बॅटची एज घेत पॉईंटला गेलाय. पॉईंटचा फिल्डर पुढे आलाय आणि तिथपर्यंत एकच धाव. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे टोटल धावा 17. 4 बॉल 4 सिंगल आल्यात. पॉवर प्लेमध्ये त्या प्रकारची बॅटिंग होताना दिसत नाही.
बॅटिंगचा निर्णय का घेतला तर अंडर फ्लड लाईट्समध्ये सेकंड इनिंग करायचं आहे म्हणून क्लायमेटचा अभाव प्रभाव नेहमी जाणवतो फर्स्ट इनिंग. हो ह्यावेळी काय घडलंय स्विचितचा फटका तर गेला परंतु त्याच दिशेने एक धाव येते. हलकासा बॅटचा स्पर्श जाणवला. समीर राऊत ॲक्शन रिप्ले पहा. स्वीट चीट पोझिशन चेंज आणि अगदी लेफ्टी बॅटरप्रमाणे बॉलला डिफेन्स केला. एक या धावसंख्येने धावफलक 18 धावा. निलेश अरविंदेकर कॅमेरामॅन सध्या रिलॅक्स आहेत आणखी केतन भोईर तत्पर आहेत. समेश मोरे डिजिटल स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये राईज केलेला बॉल आहे. सरप्राईज झालाय आणि इथे हितेश भोईर पुढे आलाय. अप्रतिम गोलंदाजी हितेंद्र भोईरने. डॉट बॉल म्हणजे या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा आल्या. 2 ओव्हर 18 धावा 1 विकेट. या ऐकूया डीजे युवराज. मध्ये 4 अंपायर आपण बघतोय. सध्या आपण पाहतोय अशोक राऊत सर, त्यानंतर आणखीन सफाळ्याचे राऊत सर. 2 राऊत मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट. तिसरा राऊत स्ट्राईक इनला समीर राऊत. क्या बात आहे. प्रसाद बुते बॉलिंग मार्कवरती. अशोक राऊत सरांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल पाहिली. हो हुकचा फटका पाठीमागे लॉंग स्टॉप रिझनला. चेंडू जातोय नॉन स्टॉप अनस्टॉपेबल चौकार. पहा समीर राऊत शपल क्रॉस झाला. बॅटची टॉप एज लागली. टॉप एज लागल्यानंतर शॉट फाईन लेगला क्लिअर करत असताना चौकार येतोय. भारत राऊत सर, अशोक राऊत सर, राकेश राऊत सर हे सध्या पॅनलमध्ये दिसत आहेत आणि बॅटिंग करताना समीर राऊत. ओ 1 2 3 जगलिंग जगलिंग अँड जगलिंग. हितेंद्र भोईर हा झेल कदाचित कन्वर्ट करू शकला नाही. समीर राऊतचा हा तिसरा झेल सुटला गेलाय. 2 वेळा कुमार होता. त्यानंतर आता आपण पाहिलं समीर राऊतचा हा झेल. हितेंद्र भोईर जगलिंग झेल होता परंतु प्रॉमिसिंग होता. 22 धावा 2 बॉल. आता समीर राऊतने या बॉलला उडवलंय. केलंय पूल. बॉल गोल. समीर राऊतच्या बॅट मधून येतोय चॅम्पियन प्रीमियर लीग सिक्सर. जसा फटका खेळला ना समीरला माहिती होतं की हा षटकार आहे. या षटकाराशी स्वागत केले स्वप्नील मुकादम. जुचंद्र गावाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेयर, शिस्तबद्ध प्लेयर. वेलकम स्वप्नील मुकादम, आपलं हार्दिक स्वागत. 3 बॉल 28 धावा. शिवाजी बुरे भरपूर मेहनत आहे आज आणि न जेवता या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अन्न पाणी त्याग केले. ओनली टी. ड्राईव्ह केलाय कव्हरला. कव्हरचा फटका आहे. डीपला बॉल जातोय. फिल्डर येतोय. चेस्टवरती बॉल येतोय.
आणि तिथपर्यंत सध्या 2 धावा कंप्लीट. दोन्ही या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 30 धावा. अजून एक उडवलाय समीर राऊतने. हाय अँड हँडसम. ही आहे ताकद, ही आहे नजाकत, ही आहे खासियत मिस्टर समीर राऊतच्या बॅटमधून आलाय षटकार. धावपळक 36 धावा. 3 कॅच जर समीर राऊतचे तुम्ही सोडाल तर इथे समीर राऊत अटॅक करेल, आक्रमण करेल आणि यावेळी षटकार आलाय. 6 धावेने धावपळक जर पाहिलं 36 धावा. आणि TCPचे प्रोप्रायटर महेंद्र भगत यांचं स्वागत केलंय या षटकारनिशी. वेलकम महेंद्रजी भगत, आपलं हार्दिक स्वागत आहे. TCPचे ओनर त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. TCP टीम देखील रेडी आहे. टॅप केलाय बॉलला. आता स्वतःला स्ट्राईक ठेवण्याचा इरादा आहे आणि त्याच अनुषंगाने सेन्सिबल क्रिकेट. षटकार आला नंतर सिंगल काढा, स्ट्राईक रोटेट होते. 3 ओव्हर झाल्यात, 37 धावा, 1 विकेट गेला आणि आता तो सायरन वाजेल त्यानंतर उल्लेख आपण करणार आहोत या ओव्हरचा. तीन ओव्हर आणि 37 धावा, 1 विकेट गेले. ऑन स्क्रीन पाहू शकता 50-50 ओव्हर, चॅलेंज ओव्हर. आणि चॅलेंज कोण ॲक्सेप्ट करेल हे धून ऐकूया. सदोतीस धावा झाल्यात आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये. 50-50 ओव्हर आणि या ओव्हरमध्ये अनेक चित्र पाहिल्यात बदलताना. हर्षद बॉलिंग मार्कवरती आलाय. चॅलेंज रन्स ओव्हर, 50-50 ओव्हर. वरती 1 विकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्षद डबळे बॉलिंग मार्कवरती. सोनिका माता मालोडी बीचा हा 50-50 ओव्हर आणि त्याची ही टून DJ युवराजच्या माध्यमातून. काहीतरी नेहमीच वेगळं घेऊन येतात DJ युवराज. जबरदस्त साऊंड सिस्टम, क्लिअर क्वालिटी आणि क्लिअर व्हॉइस नेहमी आपण ऐकलाय. तो DJ युवराजच्या माध्यमातून DJ युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील त्यांचंही करूया कौतुक. 3 ओव्हर 37 धावा या धावफलकावरती. केतन भोईर देखील भरपूर मेहनत घेतोय. मागील 3-4 स्पर्धा कंटिन्यू त्यालाही आपण पाहिलंय आणि खास करून रातो के कातिल या भूमिकेमध्ये त्याला नेहमीच पाहिलंय. डॉट बॉल आलाय आणि हा डॉट बॉल जर पाहिला ना तर टर्न झाला, बॉल खालीच राहिलाय थोडा. अप्रतिम आश्चर्य केलं या बॉलने. हर्षद ही खासियत आहे या खेळाडूची. काल देखील जबरदस्त गोलंदाजी. 50-50 ओव्हर, चॅलेंज ओव्हर आहे समीर राऊत करता. पुढचा बॉल आता खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धावेने धावपळक जर पाहिलं तर 38 धावा. याच प्रकारे धावा राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोअर 72 दाखवतोय, जो चेस झालाय आज दोन्ही मॅचमध्ये. एकदा 73, एकदा पाहिलं तर 83. शॉर्ट आर्म पुल आणि पुन्हा एकदा बॉल निघून जात आहे. 1 बाउन्स की डायरेक्ट हे पाहिलं जाईल. यस, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. 4 धावेने धावपळक 42-42. यस, अंपायर
पुन्हा एकदा विचार करतायत, टी व्ही अंपायरकडे गेलेत लगेच न शंका घेता. टी व्ही अंपायरला इन्व्हाइट केलं आहे. बघूया चेक केलं जाईल षटकार की चौकार. टेक्निकल सपोर्ट आहे तर त्याचा फायदा होईलच. आणि पंच या ठिकाणी तो रिव्ह्यू रेफर करतायत. चौकार 4 धावा. आणि 4 धाव्याने जर पाहिलं तर धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 41 धावा. 41 40 प्लस 42. पुढचा बॉल. हो, बाहेर निघणारा बॉल होता. या बॉलला चिडण्याचा इरादा होता परंतु येतोय व्हाईटचा सिग्नल. म्हणजे आतापर्यंत 2 मध्ये 6 आल्यात. 6 अजून पाहिजे 4 मध्ये. 50-50 ओव्हर. 43 धावा आतापर्यंत. व्हाईटचा सिग्नल. 43 धावा आतापर्यंत. आडव्या बॅटने शॉर्ट पुल केला आहे. फटका जर पाहिला कार्तिकच्या हाताला स्पर्श करत आणखीन एकदा बीट करत येतोय मिसफील्डचा चौकार. टाईम आहे या खेळाडूकडे. आणि तेच पाहतोय समीर राऊत ज्या पद्धतीने त्याचा बॅटिंग स्टान्स आपण पाहतो ना, एकदम आरामात स्ट्राईकला उभा राहतोय आणि लेट बॅट फिरवतोय. बॉलच्या मेरिटवरती खेळतोय. आतापर्यंत 10 रन आल्यात या ओव्हरमध्ये आणि बॉल झाल्यात 3. 3 मध्ये 2ची गरज. डिफेन्सिव्ह कव्हरला खेळलाय. 1 रन आलाय. आता 2 मध्ये चॅलेंज कंप्लीट करण्याकरता पाहिजे आहेत. प्लस की मायनस हाही प्रश्नचिन्ह आहे. रन्स टोटल आतापर्यंत 4 बॉल 48. 1 विकेट. 33 वरती समीर राऊत खेळतोय 15 मध्ये. 3 जीवनदान त्यामध्ये. आणि मिसफील्ड भरपूर झाले. कार्तिक खास करून तोही मालजीपाड्याचा खेळाडू आहे परंतु आज समोर अपोजिट असताना चांगली फिल्डिंग त्यालाही करावी लागेल. हर्षद पुढचा बॉल. 1 पाहिजे आहे. इथे विकेट गेला तर जबरदस्त मजा येईल. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये समीर राऊत पहा किती निराश आहे. केवळ घरात. बॅक टू द पॅव्हिलियन. कॉट अँड बॉल. विकेट डाऊन. सिच्युएशन अशी आहे, हर्षदने 11 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. 1 विकेट घेतलाय.
एक बॉल एकचा मॅच नाही आहे, परंतु 50-50 ओव्हरचा मॅच आहे. तो एक बॉल एक पाहिजे आहे. आता इथे एक केला तर धावा ॲड होतील, नाही केला तर धावा मायनस होतील, हा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून 50-50 ओव्हर एक चॅलेंज ओव्हर आहे, जो मागील मॅचमध्ये बंटी सिक्सरने तो टर्निंग पॉईंट ठरला 50-50 ओव्हरचा. तिथे धावा आल्या एक टोटल 19, 13 घेतल्या होत्या, 6 ॲड. इथे पाहूया काय घडतंय. 50-50 ओव्हर, क्या बात आहे. हर्षदने शेवटला आपल्या नावावर केलंय, म्हणजे 11 मधून -5. म्हणजेच या ओव्हरमध्ये जो चढता क्रम होता ना तो उतरता आलाय. त्याचं कारण आहे समीर राऊत चौथ्या बॉलवरती नॉन स्ट्राईक एंडला जो गेला तिथे विकेट गेला आणि विकेट नंतर डॉट. पुन्हा मॅचमध्ये आता जबरदस्त स्थिती. आता सुधारित धावसंख्या आहे, मायनस धावा केल्यानंतर 43, 4 ओव्हर 2 विकेट. यस डीजे. जी लाल लाईन आहे ना, एक फाईन लेग, दुसरा पाहिला तर स्क्वेअर लेग, तिसरा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, फाईन लेग, मिड विकेट. ते 4 चौकार आपण पाहिले. लाल लाईन आणि त्यानंतर कव्हरमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला गेला होता एक चौकार. हे पाहतोय आपण. सिंगलला जे आहे ते ग्रीन लाईन आहे, ती अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑफ साईडला जे पाहतोय सिंगल्स रन आणि डबल अँड टिबलची लाईन आहे पर्पल, जी एकच आलं आहे शॉर्ट लेगला, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. म्हणूनच वॅगन व्हील काय सांगते तर जास्तीत जास्त धावा आहेत ऑन साईडला, बाउंड्रीज पाहिल्या आपण. रोहन आलाय बॉलिंग मार्कवरती. श्री कान्हाई स्पोर्ट पाये एचा खेळाडू रोहन, आणि यंदा चांगल्या फॉर्मला आहे हा गोलंदाज. रोहनला आपण पाहतोय. कान्हाई स्पोर्ट पाय ए मधून चांगली गोलंदाजी राहिले. समीर राऊत 4-5 बॅटर पाहिलेत. 49, 46, 40, 42, 48 अशा आकड्यापर्यंत पोचल्यात, पण 50 क्रॉस झाली नाही. पियुष भोईर, राहिल अन्सारी, आणि इथे केलाय हुकचा फटका. हुक आणि धावा केल्यात 6 धावा. बुक षटकार. का पहा समीर राऊत काय जबरदस्त पॉवर दाखवते. हुकचा फटका, 6 धावा बुक करणारा हा चाबूक षटकार. करंडी जर हॅट्रिक घेतली तर त्याच्याकरता 1000 आहे. चैतू 1000 करण करता, रोहन करता आहे. खास करून हॅट्रिक घेतली रोहनने गोलंदाजीमध्ये. जयेश देवळीकर यांच्याकडून 1000 रुपये. हॅट्रिक घ्या रोहन आणि 1000 जयेश देवळीकर यांच्याकडून घेऊन जा. परंतु समीर राऊत 16 मध्ये 39, मॅन इन फॉर्म, मलजीपाड्याचा वंडर बॉय. बॅट लागले आणि बॅट बोलू लागले. आता या बॉलला गॅपमध्ये खेळायचं होतं. जतीनच्या दिशेने बॉल गेला आणि 1 धाव येते. 1 या धावसंख्येने 50 धावा कंप्लीट झाल्यात SP मारवी मालजीपाडा या टीमच्या. खुश आहे हा संघ, आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय 50 धावा, अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत टोटल या पहिल्या इनिंगचे. यानंतर एक पुकार आपण देणार आहोत टॉसला, तर त्याही टीमने रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉसची अनाऊन्समेंट थोड्याच वेळात आम्ही करतोय. आता इथे बॅटची एज घेतले, पाठीमागे चेंडू जाते, दन 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 करत अडवलाय बॉलला, आणि तिथपर्यंत पाहूया काय घडतंय. इथे रनआउटची संधी होती ती तर हुकली, आणि पाहता पाहता या धावा कंप्लीट केल्या ना टोटल 3 या धावसंख्येने धावफलक 53 धावा. 2 स्कोरर आमच्या बाजूला आहेत, एक नीरज किनी आणि यश देखील चांगली स्कोरिंग करत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. त्यालाही आपण पाहतोय
मला वाटतं एक्स्ट्रा मेंबरच्या भूमिकेमध्ये आहे सध्या. पतू पॅकर्स नेक्स्ट मॅच. आता या बॉलला आणखीन एकदा समीर राऊत बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. सिक्सर. समीर राऊत 46 वरती आलाय. या चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये 5-6 बॅट्समॅन अर्धशतकाच्या जवळ होते परंतु ते शतक झालेलं नाहीये. काहीच ती वेळ आहे. समीर राऊत भरपूर मेहनत. या स्पर्धेमध्ये त्याचे 18 मध्ये 46, रवी वाघमारे आऊट झाला होता 18 मध्ये 46 ला. त्यानंतर 46 वरती अजून एक बॅटर आऊट झाला होता. बघूया तो आकडा आता इथे पार करेल का, हाफ सेंचुरी आपल्या नावावर करेल का समीर राऊत. आणि यावेळी फुलटॉस बॉल दाखवायच्या बॅट. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक. नाव आहे समीर राऊत. मालजीपाड्या गावाचा वंडर बॉय. चॅम्पियन प्रीमियर लीगचा पहिला असा खेळाडू ज्याच्या नावावर हाफ सेंचुरी, चौकार की षटकार याकरता थर्ड अंपायर. चौकार लागला तरी 50 धावा आहेत, षटकार लागला तरी 50 धावा आहेत. आणि DRSची मागणी केली आहे. बघूया चौकार षटकार की इतर गोष्टी देखील पाहिल्या जातील. डिलिव्हरी धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 50चा हा चौकार पहा. फुलटॉस बॉल. समीर राऊत काय बॅटिंग केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अप्रतिम बॅटिंग, फॅब्युलस बॅटिंग. चांगला फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑफला कुमार भोईर पाहतच राहिला आणि पाहतच राहावा. आणखीन इतका सुंदर ऑन दी अप चौकार. काय बॅटिंग. 3 वेळा जीवनदान. समीर राऊत चेहऱ्यावरची स्माईल खूप काही सांगून जाते. चर्चा केली जाते. करण देखील खुश आहे. ऑन स्क्रीन कॅमेरा त्यांच्यावरती. प्रसाद बुते यांच्याशी काहीतरी चर्चा चालू आहे. नो टीम मीटिंग, नो टाइमपास. अंपायर तेच सांगतायत. चला आमचे स्कोरर माहिती देतात की टाइम जास्त खर्च केला म्हणून एक प्लेअर 38 सर्कलमध्ये आणावा लागेल. जे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत देतोय की एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याचाही विचार आपण करा. जास्त टाइमपास केला त्या कारणास्तव. 67 धावा. RK टायगरची देखील चांगली साईड होती परंतु या मॅचमध्ये सध्या 67 धावा 5 ओव्हर नंतर या मॅचमध्ये काही घडेल. हितेंद्र भोईर बॉलिंग मार्कवरती आलाय. 5च धावा त्याने खर्च केल्या आतापर्यंत. पहिली ओव्हर जी टाकली होती पॉवर प्लेची, खास करून दुसरी ओव्हर आणि त्याची पहिली. 50 धावा कंप्लीट करणारा बॅटर मालजीपाड्याचा वंडर बॉय समीर राऊत. 20 मध्ये 54 धावा. काय बॅटिंग केलंय. मॅग्निफिशंट इनिंग. हा बॉल आता मिस्की हुक. फिल्डर जतीन देवलीकर सातत्याने
चेंडूवरती येतोय, चेंडू हाताला स्पर्श करून सरळ हितेशकडे जातोय. एक रन, एक या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं ना 68, 68 धावा. आता समीर राऊत किती धावा करेल हा देखील इंटरेस्टिंग विचार आहे. ऑन स्क्रीन त्याला दाखवलं जाते 20मध्ये 54 धावा ज्याने वसई विरार प्रीमियर लीग गाजवलेत. ते सेलिब्रेशन पाहिलं. अनेक साऱ्या टुर्नामेंट गाजवल्यात. अनेक टीममध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून तो खेळत असताना काय बॅटिंग केले. कव्हरच्या दिशेने आणि इथे फटका फसलाय, परंतु समीर राऊत आणि काय इनिंग बिल्ड केले. जबरदस्त बॅटिंग. आपल्या बॅटीतून जर पाहिलं ना तर 54 धावा त्याने उभारल्यात. 21 बॉल 54 धावा, 5 चौकार आणि 4 षटकार, 257चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग केले समीर राऊतने. तुझे किसने कहा तू इस गांव में अनजान बन के आया कर, तू इस गांव में मेहमान बन के आया कर, एक तुझे ही तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुलतान बन के आया कर. समीर राऊत SP मारवी संघाचा सुलतान. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडू करता. 54 धावा केल्यात 21 बॉलमध्ये, 4 षटकार, 5 चौकार, 257चा स्ट्राईक रेट. फॅब्युलस पहिला खेळाडू चॅम्पियन प्रीमियर लीगचा. थँक्यू. उमेश भुरे आलाय. आता उमेश भुरे जसा आला शून्य घेऊन आलाय आणि शून्य घेऊनच गेलाय. विकेट डाऊन. पॅकर्स टॉसला यायचं आहे आपण. स्वरा, दक्ष इलेव्हन आणि पतू पॅकर. मी म्हणेन या मॅचचा टॉस महेंद्र भगत आज डॅशिंग अँड डायनामिक फॉर्मल किंग. 3 बॉल शिल्लक आहेत, 68 धावा झाल्यात. जरी 50 त्यांनी केले ना तरी हितेंद्र भोईर आपला एक माइलस्टोन सेट करण्याकरता रेडी आहे. हॅट्रिक झाली तर हाही अनोखा रेकॉर्ड. बॅटिंगवाल्या टीमकडून 50 आली आणि गोलंदाजीवाल्या टीमकडून एखादी हॅट्रिक येईल का? हितेंद्र भोईर टेनिस विश्वातील एक मोठं नाव आहे आणि या जुचंद्र नायगाव पंचकोशीचं एक मोठं नाव. हॅट्रिक होईल का? यस, हॅट्रिकची तर संधी आहे. हितेंद्र भोईर, टाळ्या त्याच्याकरतेही झाल्या पाहिजे. या स्पर्धेमधली जर पाहिली दुसरी आणि आजच्या दिवसातली या नाईटची पहिली. नाव हितेंद्र भोईर, काम विकेट घेणं. सलग 3 विकेट घेतल्यात. हॅट्रिक. हितेंद्र भोईर देखील कोर कमिटी मेंबर आहे आणि इथे हॅट्रिक घेतली. एकाने हॅट्रिक, एकाने 50 आणि हा अनोखा रेकॉर्ड. फार कमी प्रमाणामध्ये असा रेकॉर्ड क्रिकेटमध्ये पाहत असतो. तो रेकॉर्ड्स आपण पाहिला आहे आणि खास करून कमिटी मेंबर फॉर्मला आहे. काल चैतूची देखील बॅटिंग पाहिली होती इव्हिनिंगला. कालच्या नाईटमध्ये चैतूने देखील जबरदस्त चौकार षटकांची शेवटच्या मॅचमध्ये आतिषबाजी केली होती. म्हणून आयोजक चांगल्या फॉर्ममध्ये आहे कारण की ती मेहनत आहे, भरपूर संघर्ष आहे या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आणि आपल्या मेहनतीच्या जोरावरती हे प्रीमियर लीग यशस्वी करण्याकरता प्रत्येकाने 100% कमिटमेंट केले आणि ती योग्य दिशेने ही स्पर्धा आपण पाहतोय. आता चौथा जाईल का हाही प्रश्न. चौथा विकेट येईल का? बॉल तर हवेत, फिल्डर आलाय आणि आता कार्तिक कॅच सोडणार नाही आहे. कार्तिक कॉलिंग, कार्तिक डबल हॅट्रिक या मॅचमध्ये पाहतोय. 4 विकेट लगातार, डबल हॅट्रिक हितेंद्र भोईरच्या नावावर. आता आणखीन एक माइलस्टोन फायपरचा.
नार कट्टाचे प्रोप्रायटर राज पाटील साहेबांकडून 1000, तसेच हॅट्रिक घेतली हितेंद्र भोईर त्याच्याकरता देखील एनआर कट्टा नाईट रायडर म्हणजेच राजजी पाटील यांच्याकडून 1000. हे पारितोषिक, ही ऊर्जा, ही संजीवनी, ही रिस्पेक्ट खेळाडूंची. सिराज आलाय, फायपर पूर्ण झाला असता परंतु सध्या डायरेक्ट हिटवर डायरेक्ट आऊटचा इशारा. फायपर नाही तरी सुद्धा या ओव्हरमध्ये 5 विकेट गेले. बॉलरच्या खात्यात 4 आणि या टीमच्या खात्यामध्ये 1, म्हणजे टीमचा फायपर झाला असता. ज्या पद्धतीने इथे विकेट घेतल्या, काय गोलंदाजी केले, 6 धावा दिल्यात आणि 4 विकेट घेतल्यात. 6 डॉट बॉल, 6 रन, 4 विकेट, 3चा इकॉनॉमी. हितेंद्र भोईर करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी आणि त्यालाही ऑनस्क्रीन दाखवलं जाते. सध्या कुमार भोईर आणि हितेंद्र भोईर पहा, हितेंद्र काय गोलंदाजी केले, कमालीची गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये 6 डॉट, 6 रन, 4 विकेट, 3चा इकॉनॉमी. टीम खुश आहे. असं वाटत होतं की 80 क्रॉस होईल आणि 68वरती गाडी थांबवले. 69चं आव्हान टॉसला या दोन्ही टीमचे कॅप्टन. त्यानंतर फर्स्ट इनिंगचा देखील आपण फर्स्ट हाफ मॅच समिरी आपण पाहणार आहोत. सध्या स्वरा दक्षय 11 आणि पतू पॅकर टॉसला या बॅटिंग लाईनअप पाहिली तर भावेश पाटील चौकारण्याची सुरुवात केली. 2 मध्ये 4, केवल गरत 6 मध्ये 7, समीर राऊत 21 मध्ये 54 धावा. काय बॅटिंग केलंय आणि करण नॉट आऊट राहिला, 4च धावा बाकी. 0-0-0-0 4-0, 4 एक्स्ट्रा, 6 ओव्हर 68 रन, 7 विकेट, 11.33चा रन रेट. प्रसाद भुते 2 ओव्हर 32 रन, 1 विकेट, 16चा इकॉनॉमी. हितेंद्र भोईर 6 रन, 2 ओव्हर 4 विकेट, 3चा इकॉनॉमी. हर्षदने जबरदस्त 50-50 ओव्हरमध्ये कमबॅक केला, 11 धावा. रोहन पवार 1 ओव्हर 24 धावा. आणि विकेट कशा प्रकारे पडले, पहिला 4 वर, दुसरा 48, तिसरा 68, चौथा 68, पाचवा 68, 6वा 68, 7वा 68. 68 वरती टोटल 5 विकेट गेलेत. 68 रन, 7 विकेट, 69चं आव्हान. मॅच महत्त्वाचा आहे पतू पॅकरला, मॅच महत्त्वाचा आहे स्वरा दक्ष 11ला. आणि टॉसबॉक्सच्या दिशेने आपण बोलतोय. आमचे साथी समालोचक त्या ठिकाणी जॉईंट असतील. महेंद्र भगत यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आपल्या शुभ असते. डॅशिंग अँड डायनामिक रोल अदा केला आज फॉर्मल किंग. फार कमी वेळा त्यांना आपण पाहतोय, नाहीतर आपल्या TCP या पोशाखामध्ये असतात. जुचंद्र गावाचा खऱ्या अर्थाने एक केंद्रबिंदू आहे महेंद्र भगत. चला, नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे. स्वरा आणि पतू पॅकर्स. महेंद्रजी भगत दादा त्यांचे शुभ हस्ते होतोय. टॉस जिंकला पतू पॅकर्स. या पतू पॅकर्स की स्वराने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला सामना देखील अगदी रफ अँड टफ झालाय. आता पहिल्यांदा बॅटिंग घेण्याचं कारण काय? आता क्लायमेट चेंज झालंय ना, त्याच्यामुळे बॅटिंगच करू आम्ही. आज सुरुवातच झाली ते 74-82 धावांना. तर काय प्रयत्न असेल ज्यावेळेला बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, टार्गेट काय सेट करणार? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. चला, तुम्हाला शुभेच्छा राहतील. दुसऱ्या बाजूला निखिल, पहिल्या सामन्यात एकदा धावा बनवले, असं नाही की धावा नाही जमल्या, पण काही मिस्टेक झाल्या कदाचित गोलंदाजीमध्ये. तर त्यावेळेला सामना संपल्यानंतर टीममध्ये काय चर्चा झाली की आता या सामन्यामध्ये काय प्लॅनिंग उतरायचं आहे? पहिल्या सामन्यामध्ये खूप रन मारले होते आम्ही, गुलचंदानी वगैरे, पण आमची थोडी मिसफिल्ड झाली, त्यामुळे आम्ही मॅच हारलो. आता ती मिसफिल्ड त्यांना गेली, मिसफिल्डलाच मॅच हारू शकतो. बॅटिंग बोले आपले परफेक्ट आहे असं योग्य विश्लेषण केलं. कारण कालच्या दिवसामध्ये 2 अशी टीम होते ना, त्या मिसफिल्डमुळेच पराभूत झाल्या होत्या. त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करावा लागणार आहे आणि कदाचित गोलंदाजीमध्ये थोडंसं धार आणावी लागणार आहे. स्ट्राईक बॉलरला लवकर स्ट्राईक करावा लागणार आहे. पण जसा मॅच झाला होता रफ अँड टफ, तो पुढचा मॅच देखील असाच पाहायला मिळेल. हो, पण आता जिंकण्याचा प्रयत्न, मला जिंकायचा आहे. हारलो तर बाहेर जाईन, म्हणजे जिंकायचंच आहे. चला, तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. कारण जिंकणं महत्त्वाचं आहे. जितूने देखील तेच सांगितलं, निखिलने देखील तेच सांगितलं. कारण पहिल्या सामन्यामध्ये काही मिस्टेक झाल्या, चुका झाल्या, त्या चुकांमधनं दुरुस्ती करूया. आणि दुसरा सामना मस्ट विन आहे, जिंकायचंच आहे. कारण या स्पर्धेमध्ये टिकायचं तर जिंकायचं या उद्देशानं खेळायचं, ते पतू पॅकरनं सांगितलेत. तर जो विनिंग स्ट्रीकवरती टीम स्वराचा आहे ना, त्या विनिंग स्ट्रीकवरती त्यांना देखील कायम राहायचं आहे. मॅचला मजा येणार.
कारण एकाला जिंकून पुढे जायचं आहे तर एकाला जिंकून टिकून राहायचं आहे. पुढचा मॅच देखील महत्त्वाचा आहे, हा सामना देखील महत्त्वाचा आहे. आपण या सामन्याच्या दिशेने जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल, आमच्या जोडीनं पुन्हा एकदा जॉईन होतील भारत राऊत. एक हलकीशी धून आणि येऊया या धावांच्या पाठलागाच्या दिशेनं. थँक्यू, धन्यवाद. पुनश्च एकदा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल झालेल्या तमाम क्रीडा रसिकांचं चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरंमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. विशेष आभार विजय शेठ गोविंद पाटील, थँक्यू, धन्यवाद. सर्व दीपाताई पाटील, नगरसेविका नवनिर्वाचित वसई विरार महानगरपालिका, युनुफ शेठ, त्यानंतर जितूजी गवळी, दीपक पाटील, बंटी, मनोज पाटील, जितेश पाटील बंधू, त्यानंतर सुशांत शिंदे, आराध्य वागरारपाडा. हे विशेष आभार, या लोकांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जर आपण पाहतोय तर अकबर शेख यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह आहेत. गावदेवी कोली चिंचोटी, अभिजित देवळीकर यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक SP धाबा, संदेश नीलकंठ पाटील आणि स्मित रवींद्र पाटील यांच्या वतीनं. मॅन ऑफ दिस सिरीज फलंदाज गोलंदाज माननीय श्री रवींद्रजी ठक्कर, सरपंच ग्रामपंचायत टिवरी, त्यानंतर बेस्ट फिल्डर, त्यानंतर गोलंदाज तयार. या विषयाकडे पुन्हा एकदा येतोय. पहिला चेंडू यावेळेस स्वीप केलाय कुमार भोईर. 2 मॅच आपण पाहिल्या तर या खेळाडूला पुढे आणलं नव्हतं, मात्र या शेवटच्या मॅचमध्ये कुमार भोईर यांना पुढे आणलंय आणि कुमार भोईरनं त्याचा तो दर्जा दाखवलाय. पहिल्या चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तर बेस्ट फिल्डर खास करून पंकजी तांगडी यांच्याकडून देण्यात आले. पंकजी तांगडी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रवीणजी तांगडे आणि यांच्याकडून देण्यात आलेले आहेत मोस्ट सिक्सेस, मोस्ट 4 म्हणजेच सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार आणि इमॅझिंग प्लेयर. ही जी पारितोषिक आहेत ही कैलासवासी पंकजजी तांगडी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रवीणजी तांगडी यांच्या वतीने देण्यात आले. त्यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मॅचच्या दिशेनं. कमेंट्री बॉक्समध्ये तुकारामजी मांगेला सर आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 मध्ये सहर्ष स्वागत आहे. हा महत्त्वाचा सामना आहे. जसं या सामन्याच्या अगोदर अक्षयजी सटम यांचा आवाज ऐकला होता, त्यांनी म्हटलं होतं 2 सामने जरूर आरके टायगरनं गमावल्यात, पण शेवटचा मॅच जिंकून शेवट गोर काढणार. भाई अंत भला तो सब भला. उजव्या एसटीच्या बाहेर बीट झाल्यात तर सुरुवात चांगली करायची आहे, कारण पहिलाच मॅच मारवीचा संघ खेळतो आणि जी इनिंग आपण पाहिली होती समीर राऊत यांची. बघा या स्पर्धेमध्ये 4 असे फलंदाज होते जे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आले, पण यश कोणाला मिळालं? कदाचित या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जितकी मेहनत त्याने घेतली ना ती मातीच त्यांना नाव देऊन जाते. क्रिकेटचा खेळ असा आहे भावानं, तुलना करत नाही आहेत, कंपॅरिझन नाही आहेत, पण असं म्हणतात ज्या मातीशी तुम्ही इमान राखता, ज्या मातीसाठी तुम्ही मेहनत करता आणि ज्या मातीवरती तुमचे पाय घट्ट रोवून असताना तीच माती कपाळाला लावली ना तर तसं गुलाल उधळला जातो ना तसं येतं. कदाचित त्याच मातीनं पहिला अर्धशतक वीर होण्याचा मान तो देखील समीर राऊतच्या दिशेने गेलेला आहे. या योगायोग आहे, पण कदाचित त्या मातीनं पाहिलं की मेहनत केलेली आहे या टीमनं पूर्ण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशननं, त्यापैकी एक महत्त्वाचा भाग समीर राऊत यांचा आहे. नक्कीच योग्य विश्लेषण आपण केलं सर, कारण 2 दिवस ती अहोरात्र केलेली मेहनत संपूर्ण मी म्हणेल चॅम्पियन प्रीमियर लीगच्या असोसिएशनच्या कमिटीमध्ये यावेळेस खूप चांगला फटका आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला गेला होता, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, फिल्डर आहे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, काय घडले त्या ठिकाणी, अडचणी वाढल्या आहेत. एका साईडला प्रसाद भूते होते, अगदी अचूक थ्रो आलाय, मात्र काय त्या ठिकाणी बॅटर क्रीजमध्ये आलाय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाच्या दिशेने जात आहेत. पण पहिले जर रिॲक्शन पाहिली ना प्रसाद बुधे यांची, चेहऱ्यावरती टेन्शन आहेत, पोचलेत नाही पोचलेत, अगदी टच अँड गोवाला मागलाय. प्रथम दर्शनी जर पाहिलं फर्स्ट एक्सप्रेशन जर चेहऱ्यावरती पाहिलं तर टेन्शन आहे, कारण टच अँड गोवाला मामला असू शकतो. प्रसाद बुधे एका बाजूला कुमार भोईर ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता, हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरनं केला होता, वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचला आणि त्यांना थ्रो आलाय नॉनस्ट्राईक एंडला. आणि ज्यावेळेला थ्रो आलाय तेव्हा बघूया फलंदाज क्रीजच्या आत आलाय की नाही आलाय. चेंडू हातामध्ये आलाय, बेस डिस्ट्रॉय झाल्यात, त्यावेळेला बॅट्समन त्या क्रीजच्या आत आहे की नाही. स्क्रीनवरती येणारे सर्व दुष्ट
दूध का दूध दूध पाणी का पाणी येणार आहेत. स्क्रीनवरती आपण बघूया, स्क्रीनवरती बघूया आणि इशारा आलाय OUT आउट. महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण विकेट. बघा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, तेव्हा चेंडू हवेत खेळला होता. डीपवरती क्षेत्ररक्षक होते, ते गेले, फील्ड केला गेला आणि फील्ड करताना बघा फिल्डिंग देखील तितकी चांगली. थ्रो आला तो बरोबर गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू आला आणि त्यानंतर स्टंपला लागला, तेव्हा बॅट थोडीशी हवेमध्ये. पंचाने तेच पाहिलं होतं, म्हणून मी म्हटलं ना प्रथम दर्शनी फर्स्ट एक्सप्रेशन दिसून आलं होतं. थोडासा टच अँड गो वाला मामला आहे आणि तोच टच अँड गो वाला मामला इथे OUT आउट देऊन गेलाय. महत्वपूर्ण विकेट. एक अक्षयने चांगला उल्लेख केला होता की बघा आरके टायगर्स आतापर्यंत अकाउंट ओपन झालं नाही. येस OUT आउट. त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय प्रसाद बुधे. येस सर, लाईट. बघा जरा प्लीज आयोजक कमिटी, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजक कमिटी जरा प्लीज या विषयाकडे थोडंसं लक्ष द्या. कुमार भोईर 2 मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. आज भले नक्कीच आरके संघ क्वालिफाय होणार नाही आहे, मात्र जाता जाता आरके संघ हाच विचार करणार की एक धमाका आम्ही देखील करून जातोय, जेणेकरून आठवण राहील आमच्या या टीमची. आरके दादाचा हाच विचार असेल. नाही, कदाचित असंही होऊ शकेल, म्हणजे एक आपण प्रेडिक्ट नाही करत असेल. जर एकानं डॉमिनेट केलं या गटामध्ये आणि सगळ्या मॅचेस जिंकल्या आणि दुसऱ्या बाजूला एक एक मॅच जर जिंकला 3 टीमनं, मग काय होईल? हे नियमावली वेगळे आहे, चेक केलं जाईल. कारण इथे असं म्हणतात की पॉईंट टेबल अगदी समसमान असेल त्यावेळेस आयोजक ठरवतील काय करायचं आहे ते. सुपर ओव्हर खेळवली जाईल, पॉईंट टेबल सेम असेल की किंवा रन रेटवर त्या टीमला पुढे आणलं जाईल. या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि या गोष्टीची नक्कीच अगोदर प्लॅनिंग झाली असेल चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी बघा थोडंसं नक्कीच जे टावर उभारलेत त्या ठिकाणी मला वाटतं एका साईडला विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला, त्या कारणास्तव ते लाईट ऑफ झाल्यात. चेक केलं जाईल आणि त्यानंतर त्या लाईट पुन्हा एकदा ऑन केले जातील. रणजितजी किनी साहेब बघा, सौदीपाताई सुजेश पाटील मॅडम यांचा आपण कटआउट पाहू शकतो. आराध्य वागराळपडा टीम विशेष आभार. मयूर तांगडे साहेब विशेष आभार. खार्डी दत्ताळी स्पोर्ट्स समिट टीम विशेष आभार, थँक्यू. भावेश पाटील खार्डी विशेष आभार. त्यानंतर SP दाबा मालजीपाडा संदेशजी निरखंड पाटील आणि स्मित रवींद्र पाटील. अंकुश मूर्ती दत्ताळी जुचंद्र संघ विशेष आभार. चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 साठी या सर्व व्यक्तींना खूप मोलाचा हिस्सा मी म्हणेल या स्पर्धेमध्ये उचललेला आहे, त्यामुळे या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पॉईंट टेबल आपण चेक करूया. JTC आणि TCP लाईव्ह पॉईंट टेबल तुमच्याकडे असेल तर नक्कीच ते हायलाईट करा. बघा पॉईंट टेबल तुम्ही पाहू शकाल. चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 पॉईंट टेबल A ग्रुप. बघा या ठिकाणी स्वयंभू खास करून स्वयंभू युवा प्रतिष्ठान जवळजवळ आपण पाहिलं तर 3 पॉईंट 3 मॅच 2 विन आहेत, 1 लॉस, पॉईंट 4 आहेत स्वयंभू युवा प्रतिष्ठान. आणि नेट रन रेट त्यांचा जर पाहिला आपण तर 1.078. त्यानंतर टीम 94 बघा, टीम 94 2 मॅच 1 विन 1 लॉस. पॉईंट टेबल त्यांचं जवळपास 2 अंक दाखवतोय आणि नेट रन रेट त्यांचा मायनस म्हणजे 0.26 प्लस 0.26. त्यानंतर अमायरा मार्गरेट 3 मॅच 1 विन 2 लॉस म्हणजे हा संघ नक्कीच या स्पर्धेतून बाहेर पडतोय. त्यानंतर धारावी ससूनवगर शेवटचा मॅच
धारावी ससूनगरचा तो शेवटचा मॅच आणि तिथून मॅच तो जिंकला होता आणि त्यानंतर मात्र या संघानं देखील अगदी ऐन वेळेवर एंट्रीज केले या खास करून प्रीमियर लीगमध्ये 2 मॅच 1 लॉस त्यानंतर 1 विन तो देखील मायनस नाही मात्र ना पण तोच मॅच महत्वाचा आहे आता टीम 94 कामन आणि धारावी त्यामध्ये जिंकेल तो क्वालिफाय होणार कारण 2-2 पॉईंट आहेत पण जिंकणारा संघ 4 पॉईंटनं पुढे जाणार सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 5 एक गडी बाद 5 धावा कुमार भोईर स्ट्रायकरला नॉन स्ट्रायकरला जतीन देवलीकर आता पॉईंट टेबल बी गटामधलं जर पाहिलं तर जिथे स्वरादक्षनं चांगली सुरुवात केली पहिल्या सामन्यामध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्टी त्याने घेतली होती 2 पॉईंटनं ते प्लसने आहेत म्हणजे नेट रन रेट देखील त्यांचा चांगला आहे तर मागच्या सामन्यामध्ये बंटी सिक्सर 2-7 पराभवाच्या छायेतनं बाहेर आले आणि तो सिक्सर मितेश शिंगोटी यांचा सिक्सर तोच बंटी सिक्सर 2-7ला 2 पॉईंट देऊन गेलाय 2 पॉईंट देऊन गेलाय आणि आता पतू पॅकर्स आणि संकल्प ग्रुप एक सामना त्यांनी गमावलाय पण आताचा जो मॅच येणार आहे ना स्वरा दक्ष आणि पतू पॅकर यामध्ये स्वरा दक्ष काय करणार अजून 2 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करणार आणि पॉईंट टेबलला वरती राहण्याचा प्रयत्न करणार आणि पतू पॅकरच्या कॅप्टननं सांगितले हा सामना काही करून आम्हाला जिंकायचा आहे जिंकायचं आहे आणि त्या ठिकाणी पॉईंट टेबल सी तुम्ही पाहू शकाल बघा पॉईंट टेबल सी अनिल अंकलेश प्रतिष्ठान 2 मॅच आणि दोन्ही मॅच विन आहेत पॉईंट टेबलमध्ये हा संघ अगदी टॉप लेवलला आहे आणि नेट रन रेट देखील त्यांचा अफलातून आहे त्या ठिकाणी त्यानंतर युग रुहानी 11 बघा 2 मॅच 1 लॉस 1 विन पॉईंट टेबलमध्ये 2 अंक त्यांचे देखील आहेत आणि नेट रन रेट देखील त्याचा खूप चांगला आहे मात्र SP मारवी वॉरियर्स आतापर्यंत मॅच नक्कीच नो डाऊट सुरू आहे त्याच्यामुळे नक्कीच ते देखील प्रगती करतील त्यानंतर दुसऱ्या बाजूला RK टायगर्स मैदानाच्या आतमध्ये खेळतो मॅचच्या दिशेने जाऊया आपण गोलंदाज पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंडला आपण कुमारला पाहतो यावेळेस कट केलाय गॅपमध्ये स्टोकला खेळला गेला थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर संधी मिळाली संधीचं करायचंय सोनं 2 मॅचमध्ये मला प्रमोट केलं नव्हतं यावेळेस मला संधी दिली तर कुछ करके जाएंगे कुमारच्या बॅटमधून हा चौकार कुछ करके आज कुछ तुफानी करते कदाचित असाही विचार असावा बरेच जण घेतात कोको कोला काही जण थम्सअप घेतात कारण थम्सअप सांगते आज कुछ तुफानी करते हे ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता त्याला पॉईंटच्या डोक्यावरनं केलं कुमार भोईरनं पांजूची टीम पाहिली तर काही खेळाडूनं खुश केलं पियुषनं खुश केलेत सचिन भोईरनं चांगली कामगिरी केली आतिश गुलशनची बॅटिंग आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती प्रत्येक गावाचा उल्लेख आपण त्याच करता करतो कारण तिथून आलेले काही खेळाडू जी प्रभावित करणारी कामगिरी या खेळाडूंची राहिलेली आहेत आणि त्यापैकी आता कुमार भोईर देखील त्या लिस्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आता थोडंसं लिव्हिंग एज लागलाय कव्हरला फिल्डर आहे चेंडूच्या खाली येतात झेल सुटलाय पहिला मागे गेले मग पुढे आले मग पुन्हा एकदा पुढे आले झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय जीवनदान लाभले पहिल्यावरचा खेळ संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहे ते धावफलकावरती 1 गडी बाद 11 पाठलाग जर पाहिला तर त्या 69 धावांचा आहे आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा SP मारवीचा संघ होता 1 गडी बाद 13 आणि पाठलाग करताना RK टायगर्स आहेत 1 गडी बाद 11 हा सामना पाहिला तर RK टायगरला जर आपला आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं तर मोठ्या मार्जिनने जिंकावा लागेल कारण तो 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत तर 2 पॉईंट जर आले आणि वरती जो टॉपला आहे ना त्याने 3 जिंकले बाकीच्याने 2-2 एक मॅच जिंकला आणि 2-2 पॉईंट राहिले तर असंही होऊ शकतं क्रिकेटमध्ये होऊ शकते भाई क्रिकेटमध्ये सब कुछ हो सकता है आणि तशा स्थितीमध्ये कायम राहायचं आहे 30 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 58 करायचे आहेत होऊ शकते प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे बघा आपण तो विचार करू शकतोय की यस आम्ही इथून जिंकलो आणि त्यानंतर आमच्यासोबत असलेल्या टीम देखील एक मॅच जिंकल्या तर आणि सगळ्यांचे पॉईंट 2-2 असेल तर या सगळ्या गोष्टी प्रीमियर लीगमध्ये होऊ शकतील त्याच्यामुळे खूप चांगलं विश्लेषण सर आपण केलं की येत्या RKनं ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा बस जिंकायचं आहे पॉईंट टेबलमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे त्याच्यामुळे ज्या घडामोडी सांगितलं मगाशी तुकाराम सरांना होऊ शकते का होऊ शकत नाही पॉईंट टेबल जर सेम असेल तर कदाचित चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा जो रूल कदाचित कुठला बनवला असेल एक तर तुम्ही सुपर ओव्हर खेळू शकता पॉईंट टेबल सेम असेल तर किंवा प्लस रन रेटच्या मार्जिननं तुम्ही कुठल्याही टीमला पुढे आणू शकता या काही घडामोडी या काही गोष्टी घडू शकतात त्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या विजयाचं अकाउंट ओपन करावं लागेल RK टायगर बघा टायगर आहात तुम्ही
आरकेचे टायगर आहात तुम्ही, त्याच्यामुळे येथून जिंकणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न करावा लागेल. 30 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 30 मध्ये बनवायच्या आहेत त्या 58 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाज मिस्टर केवल घरत, या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. कुमार भोईर, आज संधी मिळाली आणि नक्कीच एक चांगली बॅटिंग साकारले. 6 चेंडू 11 धावसंख्येवर कुणाल खेळतोय, तर जतीन देवळीकर आणखीन एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओ, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. जवळजवळ म्हणायचं गेलं तर बॅटर प्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटरच्या शरीरापासून थोडंसं लांब राहिलं गेलं. जागेवरून हा स्टोक ऑन साईडला टर्न केलं. बघा, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर पुढच्या पायाला खास करून काढलं होतं, तिथून मात्र या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 11 थांबले. 11 धावा धापलकावरती जतीन देवलीकर स्ट्रायकर एंडला सज्ज झाल्यात. भरपूर शक्यतावरती आपण चर्चा केल्या, काय होऊ शकतं आणि काय व्हायला पाहिजे किंवा कसं होऊ शकतं. हा फटका खेळलाय, चेंडू हवेत, त्यानंतर क्षेत्ररक्षकाला आहे चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय झेल. शक्यता भरपूर काही असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, त्यानंतर शेवटचा विकेट, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही ना, तेव्हा काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आपण म्हणून सांगतो, म्हणजे आता प्रत्येकाला वाटतं आरके टायगर संघ या स्पर्धेबाहेर चालला आहे की काय, पण अजूनही काही म्हणजे उलटफेर झाला तर तिथे मॅचमध्ये असणार आहेत. पण तो मॉरलचा खेळ असतो. तुमच्या आत्मविश्वासाला एकदा का तडा गेला ना, जसं काचेला तडा गेला ना का एकदा ती काच मग पुन्हा सांधली जात नाही, तसं क्रिकेटच्या खेळामध्ये एकदा का आत्मविश्वास डगमगला, त्याला तडा गेला, मग तो येत नाही. कारण आत्मविश्वासाचा खेळ असतो. आत्मविश्वास त्या सूर्यप्रकाशासारखा असतं. जितकी तुम्ही मेहनत कराल तितका तो चमकणार. त्याच्यामुळे आत्मविश्वासाला एकदा का तडा गेला मग थोडंसं मग पुढे येणं कठीण असतं. जसं हिंदीमध्ये म्हणतात ना, बाबा मन म्हणजे मैदान से हारा तो आदमी जीत सकता है लेकिन मन से हारा नाही जीत सकता. मनामधनं कधी हरून देऊ नका. स्वतःला सांगा बाबा जिंकायचं आहे. 28 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 28 मध्ये करायच्या त्या 58. खूप चांगलं विश्लेषण. कारण खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर मनाने कधीही पराभूत व्हायचं नसतं. कारण म्हणतात ना, मन में ठान ली तो हार है और मन में ठान ली तो जीत है. त्याच्यामुळे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेतच, नो डाऊट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाही, आणि मी का म्हटलं, म्हणजे तुमच्या दिशेने येतो मी का म्हटलं, कारण इथे तुम्ही यशस्वी होतील न होतील, यहाँ कामयाबी मिलेगी नहीं मिलेगी, कामयाबी मिलेगी न मिलेगी ये तो किस्मत की बात है. आप कोशिश भी ना करो ये खराब बात है. तुम्ही प्रयत्नही नाही करणार ही चुकीची गोष्ट असते. प्रयत्न करा, कदाचित यशस्वी होतीलही, कदाचित नाही होणार, पण त्याच्यात मिळणारा अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. नक्कीच. नंतर असं व्हायला नको की आम्ही प्रयत्न केले नाही. कदाचित बघा, कधी कधी तिथे हुरहुर लावून जाते की बघा इथून थोडाफार प्रयत्न केला तर आपण जिंकलो असतो. तर ही हुरहुर मनामध्ये राहता कामा नाही आहे. यावेळेस प्लेसमेंट पाहायला मिळते. अकोट टप्प्याचा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर टाकला होता, तिथून मात्र या चेंडूला स्टेअर केले गेले, सिंगल कन्वर्ट केला गेला. हितेंद्र भोईर आयकॉन पाती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या फळकावर 12 आहे. आता 27 चेंडू आणि 57 धावांची गरज. मॅच इथून देखील नक्कीच तुम्ही जिंकू शकता. ज्याप्रमाणे वारंवार हेच म्हटलं होतं की तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. संघर्ष थोडासा कडवा आहे, मात्र लक्षात ठेवा कडू गोष्टी देखील कधी कधी अगदी अक्षरशः आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याच्यामुळे प्रयत्न करा. आणि तीच गोष्ट आपण जसं आपण आरके टायगरच्या दिशेने चर्चा करतो ना, तीच MP मार्वीवरती चर्चा होईल. कारण त्या बाजूने देखील एक गोष्ट महत्त्वाची आहे. कारण त्यांच्यासाठी हा मॅच का महत्त्वाचा आहे, त्यांच्यासाठी का हा सामना महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती चर्चा नक्कीच केली जाईल. हितेंद्र भोईर आला, ज्या लोकांनी साजेशी कामगिरी कदाचित करू शकला नाही, पण हा मॅच आहे जी ओळख त्यानं निर्माण केली आहे. ज्या खेळासाठी कदाचित हितेंद्र भोईर पाती ओळखला जातो तो या स्पर्धेमध्ये नाही दिसलाय, पण हा सामना कदाचित तो असू शकतो. त्याच्या बॅटिंगचा जलवा या मॅचमध्ये होऊ शकतो. पण MP मार्वी काय करतोय, या मॅचला लांब घेऊन चाललंय, दूर घेऊन चाललंय. 26 बॉलचा खेळ आहे. 26 मध्ये करायचे तर 57 म्हणजे 57 धावसंख्या. 26 मध्ये 57 करायचे आहेत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. अगोदर मन बनवलं होतं बघा, ऑफ स्टोनचं थोडंसं बाहेर होतं, तिथून मात्र या बॅटला स्विंग केलं होतं. इनसाइड आउटच्या फटक्यामध्ये या चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कुमार भोईर यांचा होता. दर्शवत आहेत ते खास करून आपल्या बॉडी लँग्वेजमधून की मला अशा पद्धतीने खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल. बघा, डॉट बॉल तुमच्या चिंता वाढवतील आरके टायगर्स.
केबल करत पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द केटचा मारा. चेंडूला चांगल्या पद्धतीने आत बाहेर आणलेला आहे. आताही बॅटच्या आतल्याकडे लागला होता चेंडू. शॉर्ट फायनलला फील्ड केलं जातं. एक धावे चेंडूवरती पूर्ण आणि धावा आहेत धापलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 2 गडी बाद 13. एक हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया. 24 मध्ये करायचे 56. 14 चोक 56. 14ची सरासरी आहेत. 24 बॉल 56 धावांचा पाठलाग. थँक्यू. या वर्षीचं मधलं थँक्यू डीजे. सर्वाधिक ट्रेडिंगमध्ये गाणं होतं. म्हणजे ज्यावेळेला आम्ही देखील गेलो त्या कारला गडावरती ज्यावेळेला पदयात्रेला ना सर्वाधिक जास्त गाणी वाजली होती. कारण जशा त्या पालखी आल्या त्यानंतर भैरवबाबा म्हणजे काल भैरवच्या त्या मंदिराजवळ सर्व जमाव झाली. तिथून एक सोहळा होता. म्हणजे चैत्र सप्तमीचा तो सोहळा. याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ना ते नशीबवान आहेत. कारण बरोबर आई एकविरा देवीचं सुंदर असं ते मंदिर आणि त्या मंदिराच्या त्याबरोबर गडावरती कारला गडावरचा तो चैत्रोत्सव तो सोहळा पाहण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभतं ते नशिबान असतात. 24 चेंडूचा खेळ आहे. 56 धावांची आवश्यकता आहे. आपण चर्चा आर.के. टायगरवरती केली. आता चर्चा MP मारवीवरती करूया. हा सामना त्यांच्यासाठी SP मारवीवरती करूया. का माहिती का? हा सामना जिंकून ते 2 गोष्टी करणार. एक 2 पॉईंट घेणार आणि दुसरी गोष्ट 4 मधला एक संघ स्पर्धेबाहेर जाणार. एक आपला स्पर्धक बाहेर जाणार. मग लढाई 3 मध्ये असणार आहे. नक्कीच नक्कीच हाच प्रयत्न असेल आणि तीच प्लॅनिंग असेल या ठिकाणी. समीर राऊत या ठिकाणी नक्कीच तोच विचार करतील. यात काही वाद नाही आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. वेल डन. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकला गेला आणि चेंडू खाली बसतोय. समोरून डिलिव्हरी खास करून स्टेअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुमारनं केला होता या चेंडूला. गुड बॉलिंग. कौतुक असेल गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक युवा गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर कनुज पाटील. आणि जी माहिती आपल्यापर्यंत आल्या लेदर बॉल देखील चांगला खेळतो. काही गोष्टी असतात अंडर 19, 23चे काही कॅम्प आहेत तिथेही खेळलाय. आज प्रोबेबलमध्ये देखील त्याचं नाव घेतलं जातं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे संभावित खेळाडूंची यादी येते ना काही जसं लिस्ट येते त्या संभावित खेळाडूंच्या यादीमध्ये देखील या खेळाडूचं नाव येतं. टॅलेंट आहेत आणि कदाचित तो तिथे पोचला तर एक अचीवमेंट असेल आपल्या चॅम्पियन क्रिकेट या असोसिएशनसाठी चॅम्पियन प्रीमियर लीगसाठी. काय याच स्पर्धेमधले खेळाडू आज लेदर बॉल क्रिकेट किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा खेळतोय ही अचीवमेंट चॅम्पियन प्रीमियर लीगला इथे मिळू शकेल. नक्कीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर. कारण ज्याप्रमाणे आपण इतरच ज्या प्रीमियर लीग पाहतोय त्या इतर प्रीमियर लीगमध्ये देखील आपण अनेक स्तरावर त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील खेळाडूंना जाताना पाहिले. ऑन साईडला मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी समीर राऊत अगदी वेगाने आलेत. फक्त सिंगल मिळणार. बघा सिंगलनं इथून फक्त तुम्ही स्कोरबोर्ड सुरू ठेवू शकाल. स्कोरबोर्ड हालता येऊ शकेल. 16, 17, 18, 19, 20 हा स्कोरबोर्ड फक्त चालणार. आता स्कोरबोर्डला तुम्हाला फक्त चालवायचं नाही आहे तर त्या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. जे शिखर खास करून या ठिकाणी तुमच्यासमोर उभं ठेवले SP मारवी या टीमनं. जवळजवळ धावा करायच्या आहेत त्या 69 आणि त्यासाठी कुठेतरी तुम्हाला एरियल रूटचा प्रवास करणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. हवाई सफर आणि हितेंद्र भोईरचा उल्लेख केला होता. सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्याकडे आहेत. या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ बहरला नाहीये. बॅटमधनं धावा नाही आल्यात पण ही स्पर्धा आहे. जाता जाता आपल्या बॅटिंगची चुणूक आपल्या खेळाचा जलवा तो देखील दाखवू शकतो आणि ते तितकी क्षमता तितकी गुणवत्ता हितेंद्र भोईरकडे आहेत. त्याच्यामुळे तो आपला खेळ दाखवणार. आता या मॅचला जर टर्न करायचं आहे फिरवायचं आहे तर ती ताकद ती क्षमता हितेंद्र भोईरकडे आहेत. 21 मध्ये करायचे 53. एक यंगस्टर समोर आहेत. समोर हितेंद्र भोईर पाती बॅटला खाली लागला खालच्या टॉप ऑफ द बॅट लागलाय. आणि आज वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये टॅलेंट देखील समोर आले. जसं हे टॅलेंट आहे. आता उद्यापासून जर पाहिलं तर वसई विरार सकरांसाठी तर एक मोठी स्पर्धा लेदरची येते T20 वसई विरार प्रीमियर लीग. तिथे देखील अंडर 19चे खेळाडू खेळणार आहेत बरेचसे. म्हणजे जे यंग टॅलेंट आहे ते खेळतील. वसई विरारचे खेळाडू खेळतील आणि त्यांच्यासमोर ऑल इंडिया आयकॉन मुंबई रणजी मुंबई प्रीमियर लीग खेळलेले खेळाडू. आणि अशा स्पर्धा ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला तिथून मिळणारा अनुभव त्यांच्या पुढच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतो. नक्कीच. कारण यावेळेस ऑफ साईडला चेंडू हवेत खेळला गेलाय. फिल्डर आला अगदी झेलच्या खाली. कुमार भोईर यावेळेस
परतावं लागेल कुमारला. एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. परत कुमार भोईरनं स्टार्ट चांगला केला, चौकार चांगला मारला होता, पण त्यानंतर थोडासा तो थोडासा हरवलेला कुमार भोईर आपण पाहिला होता. नंतर फटके आलेच नाही आहेत. 15 धावांचं योगदान त्यांनी जरूर केलं, पण 13 चेंडू खेळले. पहिल्याच बॉलवरती चौकार मारल्यानंतर मिळालेला स्टार्ट त्याच्याने मोठी खेळी साकारता आली नाही आहेत. आता 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 52 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. आणि आपण जशी चर्चा करतो क्रिकेटच्या प्रगतीची, क्रिकेटच्या पुढच्या वाटचालीची, म्हणजे जसं मोबाईल असतं ना आपला, या मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर असतं. ठराविक वेळानंतर त्याचं अपडेट व्हर्जन येतं. तसं क्रिकेटमध्ये देखील अपडेट व्हर्जन येतं. तुम्हाला अपडेट राहायचं असतं, अपग्रेड करायचं असतं. आणि प्रीमियर लीग म्हणजे कुठलीही प्रीमियर लीग म्हणा ना, ती पी असतो ना, पी तो परफॉर्मन्स लीग असतो, तो प्रोग्रेसिव्ह लीग असतो. आणि मग ती परफॉर्म केला, प्रोग्रेस केला, तर मग ती प्रसिद्ध लीग होते. जसं चॅम्पियन प्रीमियर लीग आहे, तसं चॅम्पियनची प्रसिद्ध लीग होणार, चॅम्पियनची प्रोग्रेसिव्ह लीग होणार, चॅम्पियनची परफॉर्मन्स लीग देखील होणार. त्याच्यामुळे या लीगमध्ये जर खेळला तर तुम्हाला तो अनुभव मिळणार आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. हर्षद, शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील, शेवटचा चेंडू. एक यंगस्टर पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती. कनुज आपटका खेळात थोडंसं दूरवरती होते. वाईटिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करती, थ्रो करती. दुसऱ्या धाव्यासाठी हितेंद्र भोईर आले आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात, पण पंचांनी सांगितले इट्स नॉट आऊट. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स नॉट आऊट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धापलकावरती आहेत. हा शेवटचा बॉल होता. फटका खेळा जरूर होता, थोडंसं ब्रायननी केलं. चेंडू वाईडिश लॉंगनला कॉर्नरवरून फील्ड केलं गेलं. त्यानंतर आलेला हा थ्रो आणि पंचांचा योग्य निर्णय, कारण जोपर्यंत बेल्स डिस्ट्रॉय होतील तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. 19 धावा झाल्यात. 19 धावा झाल्यात आणि हे षटक आले बघा. 3 षटकं संपली होती त्यावेळेला बॅटिंग करताना SP मारवीचा संघ, वॉरियर्सचा संघ होता 37 वरती आणि पाठलाग करताना 19. 18चा मोठा गॅप आहे. तो 18चा गॅप जर भरायचा तर येणाऱ्या चौथ्या षटकामध्ये 18 धावा करायच्या. 18 केल्या तर त्याला 27 होतील, कारण हा 50-50 वाला ओव्हर आहे. दॅट्स अ 50-50 ओव्हर. एक म्युझिक ऐकूया आणि येऊया या 50-50 ओव्हरवरती. फिफ्टी 50 चॅलेंज ओव्हर म्हणजेच 12 धावांचं तुम्हाला चॅलेंज आहे. आणि सध्याच्या घडीला 18मध्ये 50 धावा आहेत तुम्हाला करायचे आहेत. आणि इथे तर तुम्हाला प्लस व्हायचं आहे. आणि फक्त प्लस न व्हायचं तर चांगल्या मार्जिननं तुम्हाला प्लस व्हायचं आहे. ना म्हणून ते 18 करायचे आहेत. Yes. कमीत कमी जास्त तुम्ही 20 पण करू शकता, 22 पण करू शकता, पण तुम्ही 12 केल्या तर 18 होतील आणि 18 केल्या तर 27 होतील. आणि त्या 27 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतील. तर इथून ती पूर्णतः समीकरण बदल जाईल. 18-50ची मॅच आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. म्हणजे या चॅलेंज ओव्हरमध्ये तुम्हाला 12 धावा करायच्या आहेत. मग त्याहून अधिक धावा या कराव्या लागतील आर के टायगर्स या टीमला. स्ट्राईक एंडवर आपण हितेंद्र भोईर पाहतोय पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बघा, वेळ तुम्ही अधिक घेत आहेत. त्याच्यामुळे 5 ओव्हर 25 मिनिटात जर तुमच्या क्लिअर झाल्या नाही तर एक खेळाडू तुम्हाला आत आणावा लागेल. या सगळ्या गोष्टीकडे अगदी बरोबर आमचं लक्ष आहे. प्रज्वल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू यावेळेस ड्राईव्ह केल्या गेल्या चेंडूला डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फक्त सिंगल. पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय, 1 धाव आलाय. एका धावेनं संघ पोचलाय 20 या धावसंख्येत. आर के टायगर्स भरपूर मागे आहे. अजून भरपूर मेहनत करायची या टीमला, तर तुम्ही त्या आकड्यापर्यंत पोहोचू शकाल. त्याच्यामुळे या ठिकाणी आता तुम्हाला स्वतःची एअरलाईन मी तर म्हणजे सुरू करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वतःची एअरलाईन. पण समोरचा जर पाहिलं तर SP मारवीचा संघ सांगतो, त्यांनी जरी एअरलाईन जरी खोलली तरी आम्ही हा नो फ्लाईंग झोन डिक्लेअर केलाय. इथे उडूच देणार नाहीये, चेंडूला बाहेर जाऊच देणार नाहीये. त्यांनी नो फ्लाईंग झोन डिक्लेअर केलाय, कारण त्यांनाही काय करायचं माहिती का, बिग मार्जिननं जिंकायचं आहे.
हे 50-50 वाला ओव्हर त्यांना जिंकायचं आहे, पण अशा पद्धतीनं नाही आहे. असा नाही जिंकता येणार. हा फुलटॉस, असा फुलटॉस केला तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. इट्स अ 4 चौकार. पंच त्या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेत आहेत. बीमरसाठी का सर? येस, बीमर चेक केला जाईल. एवढेच चेंडूची उंची चेक केली जाईल. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी आहेतच. आणि जर याची उंची असली ना, म्हणजे हाईट असली ना, तर या मॅचची हाईप वाढेल. नक्कीच मजा येणार आहे मॅचला. या मॅचची हाईट वाढू शकेल. 50-50 चॅलेंज ओव्हर. हा निर्णय देखील खूप महत्त्वपूर्ण असेल. चौकार आलाय, मात्र हा चेंडू योग्य आहे की अयोग्य? तिसरे पंच आमचे बिझी आहेत. यास तिथे निर्णय येतोय. थोडंसं टेन्शन आहे, कारण धगधग आहे तिथे. पंचांनी पाहिलंय तिथे काय घडलंय. चेंडू त्या कमरेच्या वर फुलटॉस आहे नाही, डीप करतोय, बॉडी पोझिशन काय आहे बॅट्समनची, या सर्व गोष्टी पाहिल्यात पंचांनी आणि त्यांनी सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी पाहिलं बघा, कारण बॉडी थोडीशी बेंड झाली होती. जी बेंड झाली ना, खाली गेल्यात ना या सर्व, आणि चेंडू डीप होतोय असं पंचांनी आपलं मत नोंदवलंय. तिसऱ्या पंचांनी आपलं मत नोंदवलंय की बाबा हा चेंडू डीप होतोय, बॉडी थोडीशी बेंड झाले, आणि त्याच कारणासह हा चौकार आलाय, 4 आलाय. या ओव्हरमध्ये आल्यात 5 धावा. 5 आल्यात बघा, 2 मध्ये 5 आल्यात. आणि आपण अपेक्षा केली होती की या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये कमीत कमी आरकेनं 18 धावा बनवायला हव्या, जेणेकरून ही मॅच नक्कीच थोडीशी चुरशीची बनू शकेल. हो, प्रयत्न तोच आहे, प्रयत्न तोच आहे. मागच्या चेंडूवर चौकार, या चेंडूवर आलाय वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार 6. उल्लेख केला बाबा, थोडीशी भूक लागले, धावांची देखील भूक लागले. आणि कधी कधी आपण जेवणानंतर खातो पान, आणि या सिक्सर मध्ये मॅच मध्ये आणले थोडीशी जान आणले या मॅच मध्ये. भाई सिक्सर मारले, ज्यानं डिफेंड केल्या तो पुन्हा एकदा करतोय. प्रज्वल ठाकूरच्या अगेन्स्ट सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 24. या ओव्हरमध्ये आल्यात 11 धावा. 30 धावा झाल्यात, पण या ओव्हरमध्ये आल्यात 11. 3 बॉलमध्ये 11, 3 मध्ये 11. स्ट्रायकरला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय हर्षद डवले. पुन्हा एकदा रिव्हर्सिवचा पत्का. शॉर्ट फायनल एक रिझन मध्ये फील्ड केलं गेलं होतं. एक धाव या चेंडूवरती पुन्हा पंच सांगतात बाकी आहे, 22 सांगितले, पण या मॅचचा तरार बाकी आहे. पंचांनी जसं एकात वर केलं ना, 22चा इशारा केलाय, पण सांगितलं या 50-50 ओव्हरमधला रोमांच बाकी आहेत. या ओव्हरमध्ये आल्यात 12 प्लस तर झाल्यात, पण किती होणार या पुढच्या 2 बॉलवरती ठरणार. त्यासाठी म्हटलं होतं ना की फक्त प्लस होऊन तुम्हाला चालायचं नाही आहे, तर तुम्हाला अधिकाधिक तुम्हाला प्लस व्हावं लागेल. लक्षात ठेवा. म्हणतात ना, हे दिल मांगे मुंह, ज्यावेळेस ती पेप्सीची ॲड आली होती त्याप्रमाणे या ठिकाणी हे दिल मांगे मुंह. कारण ते अदनान सानीचं गाणं देखील सर तुम्हाला आठवत असेल, थोडीशी लिफ्ट करा दे. तशा प्रकारे ते लिफ्ट होणं गरजेचं आहे आरके टायगर्स या टीमला. गोलंदाज तयार बघा, 12चं चॅलेंज पूर्ण केलं आहे, मात्र इथून अधिक किती ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडूला खेळले गेले. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे. ओ, चेंडूनं चकावलंय अक्षरशः. चेंडूनं त्या ठिकाणी समीर राऊतला चकावलंय. समीर राऊत यांच्या हातावर तुरी देऊन चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चेंडूने जरा उडी घेतले. आता जशी चेंडूनं उडी घेतले, या मॅचनं देखील आता उडी घेतले. कारण या ओव्हरमध्ये आल्या 16, या ओव्हरमध्ये आल्या 16 रन, 16 धावा आल्यात. ज्या हर्षद डवलेनं तो 50-50 ओव्हर सेव्ह केला, त्यानंच हा चॅलेंजिंग ओव्हर पार केलाय. हितेंद्र भोईर ऑन स्ट्राईक.
या षटकामध्ये आल्या 16. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल समोर खेळलाय, फिल्डर आहे तिथे चेंडूच्या खाली. आरामात झेल टिपलाय. समीर आहे तिथे, त्याने टिपलाय झेल. टेन्शन वाढलं होतं, टेन्शन मध्ये झेल टिपला गेलाय. प्रेडिक्शन होतं की यावर मध्ये कदाचित 18 धावा येऊ शकतील. 18 नाही आल्यात, 16 आल्यात, त्याच्यामध्ये 8 ऍड झाल्यात, म्हणजे 24 झाल्यात. आता समीकरण इंटरेस्टिंग आहेत, कारण 18-50चा मॅच होता, तो आता आलाय 12-26 वरती. 12 बॉल 26चा पाठलाग करायचा आहे. मॅच कसा बदलतो 50-50 ओव्हरमध्ये. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न, नवीन संकल्पना, नवीन आयडियाज आणि त्या 50-50च्या आयडियाजनं कमाल केली आहे. हे बाद झाले. ज्यावेळेला फटका खेळला होता हितेंद्र भोईरनं, चेंडू बराच वेळा हवेत राहिला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, समीर त्याने टिपला झेल. 12 बॉलचा खेळ आहे, 26 करायचे आहेत. एक हलकीशी धून, 1-2-2-6. आहेत. पण आयुष्यामध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात. भारतची 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. कोणी आपल्यावरती लिंबू फेकून मारलं तर त्याचा सरबत करून देऊन पिता आलं पाहिजे, मग बाकीचे लोक फेकत नाहीत. 12-26चा मॅच आहे. कसा बदललाय मागच्या सामन्यामध्ये हा खेळ. एका बाजूला हर्षद ढवळे 12 वरती बॅटिंग करतोय, नुकतेच बॅटिंगला आल्यात. दाऊल शेख आता क्रमांक आता 6 वरती आल्यात. 12 मध्ये 26. 12 मध्ये 26. आणि ज्याप्रमाणे आपण लिंबूचा विषय काढला सर, आणि भरपूर काही व्हिडिओ व्हायरल झाले त्या लिंबूवरून. IPL असू द्या किंवा इतर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू द्या, आणि आमचा DJ देखील ॲग्रेसिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी बरोबर नोटीस करतोय. गोलंदाज तयार. यावेळेस टॉस झालाय. अपील मैदानाच्या आतमध्ये झाले त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी नक्कीच प्रामाणिकपणा पाहिलाय, पंचांकडे पाहिलं देखील नाही आहे. गुड क्रिकेट स्वतः त्या ठिकाणी बाहेर निघतोय. याला म्हणतात खरा क्रिकेटपटू. लक्षात ठेवा, पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळवलंय. धक्का बसलाय, कारण या ठिकाणी सेट बॅटर ज्याच्या बॅटीतून आतापर्यंत असं वाटलं होतं कदाचित आरके टायगर इथून टर्न होईल, आरके टायगर इथून जिंकू शकेल, तोच फलंदाज मिस्टर हर्षद ढवळे बाद झालेत. पन्नास 50-50 या संपूर्ण स्पर्धेमध्ये 50-50 ओव्हरच टर्निंग पॉइंट ठरलंय. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत कार्तिक, आणि समोर आहे केवल घरत. आणि जी माहिती आपल्यापर्यंत येते बाबा, यारी दोस्ती दोघांची आहे. तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. आणि चॅम्पियन प्रीमियर लीग चाललाय. लय भारी दॅट्स अ लय भारी मॅच आहे. 11 मध्ये 26 करायचे आहेत. 11 चेंडू 26 धावा. कार्तिक आहे समोर, केवल के फॅक्टर के ओके के फॅक्टर आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या थोड्याशा आतल्या कडेला लागला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग करतील. एक धाव चेंडूवरती पूर्ण. दाऊल शेख ती आता नवीन आलेले फलंदाज स्ट्रायकरला आले. 10 बॉलचा खेळ आहे, 25 धावांची आवश्यकता आहे. धावा आहे सध्या धावफलकावरती 44. 10 बॉल 25. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. दाऊल शेख न्यू बॅटर यावेळेस स्ट्राईक एंडवर येत आहेत. हे 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील या मॅचला. नक्कीच पुढे न्यायचं असेल तर या 3 मध्ये 2 तरी मोठे फटके ठोकावे लागतील तुम्हाला. प्रयत्न तोच आहे, समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, मिस टायमिंग खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे, जिथे पाहावं तिथे फक्त एकच नाव, समीर राऊत आणि पुन्हा एकदा समीर राऊत. गुड कॅच समीर. फलंदाज बाद. दाऊल शेख आउट. सामना थोडासा वेगळा आहे. किंगपेक्षा किंग मेकरची भूमिका फार महत्वाची आहे.
म्हणजे जो किंगला किंग मेकर किंग बनवतो त्याची भूमिका देखील महत्वाची आहे. तसं मॅचला मॅच बनवणारा गेम चेंजर कोण ठरवतोय? सध्या केवल घरात चांगली गोलंदाजी करतायत हितेश. शरीरावरती चेंडू लागला, खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव चेंडूवरती पूर्ण लेगबाईचा इशारा पंचाकडनं होतोय. आता समीकरण बघूया. 8-24 ना, 8 बॉलचा खेळ आहे आणि 8 बॉलमध्ये करायचे 24 या षटकामध्ये 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात केवलनं. नक्कीच 50-50 चॅलेंज ओव्हरना कुठेतरी नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं की आर.के. टायगर इथे नक्कीच पुढे येणार, मात्र पुन्हा एकदा हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. खूप चांगला कॅच, अगदी बाउंड्री लाईनच्या लगत तो कॅच टिपला गेलाय करणकडून. आणखीन एक विकेट आर.के. टायगरचा 7वा फलंदाज बाद मिस्टर कार्तिक पाटील आउट. या ओव्हरमध्ये येऊन कमाल केलेले आहे. मागच्या सामन्यामध्ये बदललेला मॅच जो आपण पाहिलाय आणि या तिथून असं वाटलं होतं की मॅचमध्ये आर.के. टायगर भाई टायगर आहे तो दहाडेंगे असं वाटलं होतं, पण केवळ घरात नेऊन पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवले. या षटकाचा खेळ पाहिला तर 2 धावा फक्त खर्च केल्या आणि एक लेगबाईची रन आले आणि एक सिंगल रन आले. फक्त 2 धावा. 7 मध्ये 24 धावांची गरज आहे. निलेश परेट नो बॅटर इन. गोलंदाज तयार केवल. हो यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर आपण पाहिला. चांगला चेंडू धरला गेला. शेवटचा चेंडू देखील येते. डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. पण केवळचे 2 स्पेल आपण पाहूया, कारण या मॅचमध्ये केवळनं अप्रतिम स्पेल हाताळलेत. केवळ म्हटलं तर जे महाकाल मालजीपडा या टीमचा महत्त्वपूर्ण गोलंदाज, एक बेस्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून केवलकडे पाहिलं तर बघा केवळचे आपण स्पेल पाहू शकाल. 2 स्पेल, त्याच्यामध्ये 9 चेंडू केवलनं डॉट टाकले, फक्त 3 धावा आणि 4 विकेट. क्या बात आहे. वेल्डन. केवळ इकॉनॉमिक जर आपण पाहिले तर 1.50. जबरदस्त गोलंदाजी. काही जण मित्र त्याचे असं सांगतात की जास्त वेळा खर्च करत नाहीत. अरे बॉलिंगवरती पण नाही खर्च करत. इकॉनॉमी 1.50, फक्त 1.5ची इकॉनॉमी 2 ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. याच्यापेक्षा कंजूसी गोलंदाजी कधी नसेल. 4 विकेट देखील त्याने घेतल्यात. या मॅचमध्ये जर पाहिलं सामन्यामध्ये कदाचित आर.के. टायगर संघ पुन्हा एकदा पुनरागमन करू शकले असता, पण केवळ घराची 2 षटकं होती जी त्याला आतमध्ये येऊन दिलं नाहीये. नक्कीच बघा आतापर्यंत तरी फायफर पाहिलं नाहीये. अर्धशतक आपल्याला पाहायचं होतं, अर्धशतक आपण पाहिलं. एखादी हॅट्रिक बघायची होती ती देखील आपण हॅट्रिक देखील पाहिली, मात्र फायफर आतापर्यंत आपण पाहिलं नाही. बघा या ठिकाणी SP एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावं लागेल. SP मारवी. नक्कीच एक प्लेअर तर आणावं लागेल. 6-24चा मॅच आहे आणि इथे उपस्थित झाल्यात टिवरी गावाचे विद्यमान सरपंच आदरणीय रवींद्र नरेश ठक्कर यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. रवींद्रजी ठक्कर, आपलं हार्दिक स्वागत आहे. टिवरी गावाचे विद्यमान सरपंच, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बघा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावाच लागेल, कारण जी वेळ होती 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकं त्या ठिकाणी टाकायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. ती तुम्ही वेळ त्या ठिकाणी अधिक लावले, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे दंडित केलं जातं. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावं लागेल. SP मारवी. आता 6 मध्ये 24 धावांची गरज आहे. एक खेळाडू आतमध्ये आलाय. बघा इथून असा जर आपण विचार केला की अरे 4 षटकर मारायचे आहेत, ठीक आहे 4 षटकर मारायचे आहेत, बरेच 7 विकेट पडले आहेत, मात्र त्या कॅपिबलचे खेळाडू आहेत क्रीजवर. असं नाही की ते कॅपिबलचे खेळाडू नाही आहेत. एका साईडला आपण हितेशला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण निलेश पाटीलला पाहतोय. हो यावेळेस डाऊन द लेग पण वळतायत. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आता 6 चेंडू आणि जवळजवळ 23 धावांची गरज आहे. 46 लॉस ऑफ 7 विकेट. आर.के. टायगर्स 46 धावसंख्येवर 7 विकेट गमावलेत. आणि तो गेल्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन होता, म्हणजे मागच्या वर्षाचा तो पहिल्या पर्वाचा विजेता संघ होता. त्याच वेळेला पाहिलं तर व्यासपीठावरती आगमन होते आदरणीय सन्माननीय
रवींद्रजी टक्कर साहेबांचं देखील आगमन झालंय. तिवरी गावचे सरपंच आणि एक आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि त्यांच्याच माहितीसाठी सामना सुरू आहे. एका बाजूला आर.के. टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला SP मारवी. 5 बॉलमध्ये करायचे आहेत 23. 5 चेंडूचा खेळ आहे. 23 धावा करायचे आहेत. 6-6. फुलटॉस आहे समोरच्या दिशेनं, मात्र फटका फसलाय. मागे त्या ठिकाणी फिल्डर आहे, लक्षात ठेवा. आणखीन एक विकेट. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये समीर राऊत. बघा ज्या ठिकाणी कॅच जातो त्या ठिकाणी समीर राऊत, आणि इथे देखील समीर राऊत. हा जवळजवळ मला वाटतं चौथा झेल समीरनं पकडलाय. म्हणजे आता चेंडू त्यांचा पाठलाग करतो का चेंडू जिकडे आहे तिकडून ते पाठलाग करतात. कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये पूर्ण टीम चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक आपल्या सभासदांची मेहनत आहे. प्रत्येकानं दिलेला वेळ आहे. प्रत्येकानं दिलेले श्रम आहेत. आपल्या आयडियाज आहेत, आपल्या कल्पना, आपल्या विजन आहेत. आणि त्या विजनच्या साह्यानं हा चॅम्पियन प्रीमियर लीगचा 16 जो संपन्न होतोय त्याच्या पाठीमागे पूर्ण या ऑर्गनायझिंग कमिटीची, आयोजक समितीची मेहनत राहिलेली आहे. त्याच्यामध्ये जसं आपण समीर पाटील यांचं नाव घेतो, आपण समीर राऊत यांचं नाव घेतोय. या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. 4 बॉल 23. अजून एक डॉट बॉल जो थोडासा धाकधूक वाढली होती मागच्या त्या 50-50 ओव्हर नंतर, ती धाकधूक जवळपास आता संपत आले. कारण 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये करायचे त्या 23. बघा इथे काय केलंय नक्कीच. भले शेवटचं षटक आहे, 7 चेंडू 24चं समीकरण होतं, आणि समीर राऊतनं काय केलं तर एका युवा खेळाडूला प्रमोट केले तुकाराम सर त्या ठिकाणी. कारण यश मात्रे जवळपास युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे. नवदूत मालजीपाडा गावचा खेळाडू आहे, आणि या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर या खेळाडूला प्रमोट केलं गेलं. कौतुक असेल. नाही, कौतुक त्याही गोष्टीचं असेल. आणि दुसरी गोष्ट कदाचित अशी असेल की आपले जे गोलंदाजीचे विकल्प आहेत, पर्याय आहेत, तेही आपण थोडेसे तपासून बघूया. जर आपल्याजवळ अशा वेळेला गरज लागली तर एक एक्स्ट्रा बॉलर, एक्स्ट्रा गोलंदाज आपल्याजवळ असायला हवा. कारण ही लीग स्टेजची मॅच आहे, कधी काय पुढे होईल सांगता येत नाहीत. एक असा गोलंदाज कदाचित तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. चेंडू लागलाय जसा फाईन लेगच्या दिशेनं चाललाय, बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार, हा चौकार आलाय. फक्त विजय आणि पराभवाचं अंतर कमी होईल, आणि जो विजय कदाचित मोठा विजय संपादित करण्याचा आहे त्याच्या दिशेने शेवटचा बॉल आहे, आणि शेवटच्या बॉल मध्ये रन करायचे ते 18. कदाचित भारतजी तो विचार असावा का पुढच्या काही येणाऱ्या सामन्यामध्ये एक आपला असा अतिरिक्त गोलंदाज ज्याला कदाचित आपण तपासून बघूया, तो विकल्प, तो पर्याय थोडासा आजमावून बघूया. तोही प्रयत्न झाला असा पण यंगस्टरला संधी या मैदानावरती मिळते. आणि नक्कीच, आणि त्यासाठीच कौतुक. कारण विकल्प आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कधी कधी तोच विकल्प आपल्या अडचणीमध्ये कामी येतोय. शेवटचा चेंडू आहे, इथून पूल करायचं होतं. फटका पुन्हा एकदा फसलाय, हवेत खेळला गेलाय. त्या ठिकाणी फिल्डर आलाय, आणि ते मात्र आणखीन एक विकेट, 9वी विकेट पडली गेली आहे. 9 गडी बाद आपण आर.के. टायगर संघ पोहोचलाय तब्बल 51 या धावसंख्येवर. बघा तुम्ही हा झेल पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर. खूप चांगला कॅच, आणि अशा रीतीनं या ठिकाणी विजय होतोय SP मारवी संघ. अभिनंदन SP मारवी, आणि थँक्यू, धन्यवाद आर.के. टायगर्स. तुम्ही या स्पर्धेचा हिस्सा झाला. तुमचं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलं त्याबद्दल रणजितजी किनी साहेब, आर.के. दादा थँक्यू. आणि त्या टीमच्या माध्यमातून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला आपण लगेच नेक्स्ट मॅच सुरू करतोय. नेक्स्ट मॅच चला या दोन्ही टीमला आपण पुन्हा एकदा पाहूया. एका साईडला पण स्वरा दक्ष आहे, दक्ष नाही आहे तर स्वरा दक्ष आहे हे नाम आहे टीमचं, लक्षात ठेवा. ते थोडंसं नक्कीच व्यवस्थित करून घ्या. स्वरा दक्ष आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण पतू पॅकर्स या टीमला पाहणार आहात. खूप महत्त्वपूर्ण मॅच. बघा एका बाजूला निखिलनं चांगली स्टेटमेंट दिली की क्षेत्ररक्षण हा आमच्या टीमचा कळीचा मुद्दा ठरला, आणि या कारणास्तव आम्हाला पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं. या ज्या काही आमच्याकडून चुका घडल्यात त्या चुका आम्ही नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टीवर आम्ही